नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या बीड जिल्हा म्हणजे बिहारसारखी परिस्थिती झाली किंवा यूपी सारखी परिस्थिती झाली. कारण की बीड जिल्ह्यातला कोणताही असा विषय राहिला नाही आहे की एक दिवस उलटला की दुसऱ्या दिवशी काही ना काहीतरी असं कानावर येतं आणि मन विचलित होऊन जातं. कारण की परिस्थिती काय आहे, ज्या पद्धतीनं आज सामाजिक परिस्थिती ज्या पद्धतीने ढासळायला लागली, ज्या पद्धतीनं आज माणसातला माणूस हा माणसातली माणुसकी जिवंत आहे का, हा जर प्रश्न ऐरणीवर येत असेल तर यालाच खऱ्या अर्थानं प्रशासन व्यवस्था आणि सुशासन म्हणता येईल का? कारण एक दिवस उलटला की एक घटना डोळ्यासमोर आहे आणि खून, बलात्कार अशा पद्धतीनं वाभाडलेली ही घटना आहे. या परिस्थित्या खऱ्या अर्थानं मानवी मनाला हेलावण्या देणाऱ्या घटना आहेत. परळीतली जर घटना पाहिली तर खऱ्या अर्थानं माणुसकीला कसा काळिंब फासतो. त्या बदलापूरच्या घटनेवर ज्या पद्धतीनं टाहो फोडला होता आणि ती आपल्याकडं पद्धत आहे ना, एखादं जर चांगल्या पद्धतीचं चांगलं प्रतिष्ठित विषय जर आपल्या खिंडीत सापडलं तर आपण त्याचा किस पाडतो, त्याला भुगा करतो. आणि तीच परिस्थिती जर एखादी वेगळ्या घटनेतून असेल तर त्याला फक्त निषेधाच्या स्वरूपातून व्यक्त केलं जातं. कारण की पॉलिटिकल ट्रूल मिळत नाही ना आम्हाला, त्या पद्धतीची भूमिका मिळत नाही आम्हाला, भांडवल करता येत नाही आम्हाला. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा मतितार्थ म्हणला ना तर सामाजिक विषमतेला खरं बीजपाणी घातलं जातं ना या अशा प्रवृत्तींमुळं. घटना आहे हो, ती बदलापूरमध्ये घडो, परळीत घडो किंवा आणखीन कुठं घडो, की पुण्यातलं ते शिवशाही कांड. आम्हाला रिॲक्ट होताना आम्ही विचार करतो की या घटनेपासून आम्हाला किती फायदा होईल. आणि राजकीय व्यवस्था ही याच्यासाठीच आहे. कारण की राजकीय व्यवस्थेला आपल्या पद्धतीने सेट केलेले नेरेटिव्ह असतात. कोणत्या घटनेला किती प्रमाणात वेटेज द्यायचं. पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांच्या त्या हत्याकांडानंतर ज्या पद्धतीची परिस्थिती बीड जिल्ह्याची किंवा मराठवाड्याची झाली ना, खऱ्या अर्थानं याचं विवेचन करणंसुद्धा लाज वाटायला लागली. कारण की दरवेळेसच ह्या घटना अशा घडायला लागल्यात की जसं काय तुम्हाला आपल्याकडं जसं काही भाजीला नसलं की पिठलं भाकर वाढण्याची पद्धत आहे किंवा पिठलं भाकर तयार करण्याची पद्धत आहे, तशी हे खून आणि बलात्कारांच्या घटना पोक्सोमध्ये तर खऱ्या अर्थानं उच्चांक गाठला आहे आम्ही. कितीही मोठं तुम्ही प्रशासन व्यवस्था, मोदी जरी आले ना आणि या जिल्ह्याचं पालकत्व घेतलं ना, जोपर्यंत समाज व्यवस्था सुधारणार नाही, नैतिकता सुधारणार नाही, बेरोजगारी निर्मूलन होणार नाही, तोपर्यंत हे विषय मात्र असेच रेंगाळत राहणार आहेत. कारण की या सगळ्या गोष्टींना जी काही सगळ्यात मोठं खतपाणी आहे ती बेरोजगारीचा सगळ्यात मोठा शिक्का आहे. कामच नाही ना, काय करणार आहेत? टावळक्या करायच्या, टपऱ्यावर जायचं, दारू प्यायची आणि कुणाच्या तरी आश्रयात खाली जाऊन जय म्हणायचं. ही जर भूमिका आम्ही ठेवत राहिलो, ही या पद्धतीची समाजव्यवस्था जर चलत राहिली तर येणाऱ्या काळात अराजकता माजेल, जंगलराज वाढेल. आणि खऱ्या अर्थानं जे काही भीष्म पितामह आमचे शांत बसलेले आहेत ना, की ज्यांना फक्त बघण्याची भूमिका आहे, आज उद्घाटनांमध्ये आरत्यांमध्ये व्यस्त आहेत. वास्तविक स्वरूपात ह्यांनी आता कुठंतरी जागं झालं पाहिजे. कारण की कितीही काही झालं तर स्थानिक माणूस जोपर्यंत इथं जागृत होऊन कार्याला लागत नाही, कामाला लागत नाही, तोपर्यंत या जिल्ह्याची व्यवस्था सुधारणार नाही हे निश्चित झालं आहे. कारण की बाहेरून येणारा माणूस किती दिवस या गोष्टीकडे लक्ष देईल? 2 दिवस आलं की प्रशासन व्यवस्था सावरासावरीची परिस्थिती दाखवते. जे आवडतं ते समोर आणून ठेवतात. नंतर जे काही कचरा असतो किंवा जे काही परिस्थिती असते ती झाकण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ताडपत्री टाकून आपण जसं कोणी पाहुणे आले की आपल्या घरातलं जे काही न दाखवण्यासारख्या वस्तू असतात तिथं पडदा लावून टाकतो किंवा ताडपत्री झाकून टाकतो, म्हणजे त्या पाहुण्याच्या दृष्टिक्षेपात पडूच नाही. त्या पद्धतीची परिस्थिती समाजव्यवस्थेची झाली आहे बीड जिल्ह्याच्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं येणाऱ्या पिढीला आम्ही काय देतोय याची सुद्धा भ्रांती आम्हाला राहिलेली नाही आहे. आज ज्या पद्धतीनं
छोट्या छोट्या गोष्टींवर ज्या पद्धतीचे खून प्रकरणं होत आहेत, मित्र मित्राला मारतोय आणि क्षुल्लक कारण ढाब्यावर झालेल्या वादावर जर एकमेकाच्या छातीत दुसऱ्याच्या छातीत चाकू खुपसण्याची जर पद्धत सुरू झाली असेल तर ह्याला बिहार नाही तर काय म्हणावं, काय UP म्हणावं? अहो ते सुधारली, पहा जरा त्यांच्याकडं. आज रोजगारासाठी वेगवेगळे आयाम तयार केलेत योगीजीने. वेगवेगळ्या तिथला विकास ज्या पद्धतीनं दडवून ठेवला होता ना, आपल्यासारखी स्वैराचारी राजकारणी लोक तिथं जमा झाली होती. पण या योगीजींच्या आगमनानंतर ज्या पद्धतीची अर्थव्यवस्था धावायला लागली आणि आज भारतातलं 4थ्या नंबरचं राज्य, जरी त्यावेळेसचं भौगोलिकदृष्ट्या आणि जनसंख्येनं सगळ्यात मोठं राज्य म्हणून UPला पाहिलं जायचं, बिहारला पाहिलं जायचं, पण आज खऱ्या अर्थानं तिथली लोक सुधारत आहेत. आणि आम्ही फक्त फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा गोवा करून स्वतःच्या हाताने छत्रपती शिवरायांची भूमिका दाखवून आम्ही आमची भूमिका सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज वास्तविक स्वरूपात आम्ही काय केलं आहे आणि काय मिळवलं आहे? आज खऱ्या अर्थानं येणारा अधिकारीसुद्धा थरथर कापतोय. हीच परिस्थिती आम्ही देणार का? आणि अशा परिस्थितीत जर खऱ्या अर्थानं आमची प्रशासन व्यवस्था चालत असेल, आम्हाला आमच्या पद्धतीनं आमची जी काही परिस्थिती आम्हाला सावडता येत नसेल, तर खऱ्या अर्थानं ह्याच्यासारखं दुर्दैव कोणतं नाही. पण खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्षामध्ये किंवा सामाजिक विचारांमध्ये जेव्हा चांगल्या पद्धतीचे विचार आम्हाला पेरले जातील, उगवले जातील, तेव्हाच खऱ्या अर्थानं समाज एक बलशाली तयार होईल ना. पण आज आम्हाला फक्त मिळतंय काय, तर आम्हाला आयकॉन बी आमच्या पद्धतीनं आम्ही जे काही आमचे आदर्श निवडतोय ते आदर्शांची भूमिका पाहिली ना तर अंगाला काटा येतो. वास्तविक स्वरूपात ह्यालाच म्हणतात की संस्कृती मरणं. आणि संस्कृती जर मरत चालली, संस्कृती जर अशी दडपत चालली, तर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने ज्या मानवी मूल्यांना धरून आम्ही समाजव्यवस्था निर्माण केली, त्या समाजव्यवस्थेचं राहिलं काय? आधी तर त्या मल्टीस्टेटनं असा धुमाकूळ माजवला की त्या मल्टीस्टेटच्या भूमिकेतून अजूनही बिडजीला सावरलेला नाही. आजही सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडलेलं आहे. सर्वसामान्य माणूस व्याकुळ आहे. आणि ही या पद्धतीचे जे आम्हाला जे मेडल्स आमच्या छातीवर लागत आहेत ना, छातीसुद्धा पुरेशी नाही झाली, पुरत नाही आता आम्हाला आमच्या छातीवर या सगळ्या गोष्टीचे मेडल लावताना. विचार करा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट मनातून म्हणतोय, सगळ्यात मोठी गोष्ट जेव्हा समाज झोपण्याचं सोंग करतं, मला याच्याशी काही देणं घेणं नाही असं जेव्हा आम्ही समजतो, तेव्हाच खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीची ही जी अशा पद्धतीचे वाभाडे आमच्या जीवनाचं वाभाडे काढत असतात ना, तेव्हाच खऱ्या अर्थानं सामाजिक भूमिका आणि सामाजिक पतन सुरू होतं. त्यामुळं आज आम्ही कोणत्या परिस्थितीत जगतोय, आम्हाला काय करायचं आहे आणि खऱ्या अर्थानं सामाजिक चेतनेसाठी आम्हाला काय अपेक्षित आहे हे समजणं गरजेचं आहे. आज एकही असा भाग राहिलेला नाही, असा एकही विभाग राहिलेला नाही की ज्यामध्ये आज खऱ्या अर्थानं छाती ठोकपणे म्हणता येईल की आम्ही या पद्धतीची भूमिकेत आम्ही अग्रणी आहोत. आजपर्यंत आम्हाला ज्या पद्धतीचे डाग आणि ज्या पद्धतीचे अभिशाप आम्हाला मिळत आले, त्याची खऱ्या अर्थानं आम्हाला पुनर्विवेचन करणं गरजेचं आहे. आज ह्या पद्धतीचे प्रश्न खऱ्या अर्थानं ऐरणीवर येणं गरजेचं आहे. पण आम्ही फक्त बोलाची कडी आणि बोलाचा भात करून मात्र समाजव्यवस्थेवर दोष देत राहतो. लोकांवर एक आपलं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर, दुसऱ्याच्या खापर तिसऱ्याच्या डोक्यावर. पण आपल्या खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात जी परिस्थिती निर्माण झाली आणि समाजव्यवस्थेत ज्या पद्धतीचे अभिशाप सुरू झालेत, खऱ्या अर्थानं ह्याला मूळ कारणीभूत आम्हीच आहोत. कारण की आम्ही गप्प आहेत ना. विवेकानंद म्हणतात की जितके भस्मासुर समाजाचा विध्वंस करत नाहीत, तितके चांगले माणसं शांत राहून करतात. त्या शांतामध्ये आम्ही पण आहोत. काही घेणं देणं नाही राहिलं. माझं कुटुंब चांगलं आहे ना, आमचं सगळ्या गोष्टी सुरक्षित आहेत ना, आम्हाला कसल्या पद्धतीची इजा होऊ नये याची काळजी घेतो ना. पण समाजाचा कोण विचार करणार आहे? जोपर्यंत आम्ही समाजाचा विचार करणार नाहीत, समाजाची भूमिका मांडणार नाहीत, तोपर्यंत आपलं घर सुरक्षित कसं राहील
याचीही तुम्ही थोडीशी तपासणी करा. त्यामुळं सामाजिक परिप्रेक्षामध्ये ज्या पद्धतीची जडणघडण जिल्ह्यात होत आहे, जरी अजितदादा आमचे पालकमंत्री होऊन कितीही चांगल्या पद्धतीचे कठोर प्रशासन राबवण्याचा प्रयत्न करतो, पण ज्या पद्धतीनं आमच्यातली आत्मक्लेश आणि आमच्यातली जी भूमिका संपत नाही, आमच्यातली सुदृढता पुढे येत नाही, आमच्यातले संस्कार पुढे येत नाहीत, तोपर्यंत अशा गालगोटांनी जगायची सवय लावावी लागेल. आणि सामाजिक परिस्थिती खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीची विकोपाला गेली आणि ज्या पद्धतीने आज आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये त्राहिमाम झालो आहेत ना, त्या त्राहिमाम होताना खऱ्या अर्थानं आम्हाला आत्मसमीक्षा करणं गरजेचं आहे की हे घडतं कशामुळं. त्यामुळं राजकीय लोकांचं सोडा, पण सामाजिक धर्तीवर आम्हाला संवेदना जागी ठेवावं लागेल. जर आम्हाला शिवाजी महाराजांचा आदर्श समाजासमोर ठेवायचा असेल, आम्हाला फुले शाहू आंबेडकरांसारखी सामाजिक परिस्थिती जपायची असेल, तर आम्हाला समाज बदलणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत समाज बदलणार नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ. त्यामुळं आज काय होतं याला नाव ठेवण्यापेक्षा याला कसं परिवर्तित करता येईल, कारण की कोणीही बाहेरचा येऊन आम्हाला कधीही चांगल्या पद्धतीचं जगणं शिकवू शकतो, पण घडवलं जात नाही. ते घडण्यासाठी आम्हाला आत्मप्रेरितच व्हावं लागेल. आणि आत्मप्रेरित झाल्यानंतरच सगळ्या गोष्टींची जी भूमिका आहे ती भूमिका जिल्ह्याच्या स्वास्थ्यासाठी व्यवस्थित राहील. पण त्याच्यातली आमची भूमिका काय आहे ती महत्त्वाची. त्यामुळं सामाजिक परिप्रेक्षामध्ये या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या महत्त्वाच्या गोष्टींमध्येच आमचं खऱ्या अर्थानं भविष्य दडलेलं आहे. याविषयी आपल्या मनात ज्या काही शंका असतील किंवा या विषयाच्या संदर्भात आपल्या मनात काही प्रश्न असतील तर 100% कॉमेंट्सच्या माध्यमातून मांडा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.